ते घवघवीत यश मिळालंय. तुम्ही आज नवी मुंबईला आहात. ते आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, त्यांच्या दोघांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रातील असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. या अगोदरी नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या. त्याही वेळेला अतिशय चांगलं यश हे महायुतीला प्राप्त झालं होतं. आणि आताही आपण पाहिलं असेल की 29 महानगरपालिकांमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालेल्या या सर्व निवडणुकांमध्ये अतिशय चांगलं यश हे संपूर्ण महाराष्ट्रात मिळालं. नवी मुंबईमध्ये तर गणेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये तिथे मंदाताई, त्याचबरोबर संपूर्ण इथली असणारी भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश पाटीलजी, संजीव नाईकजी, संदीप नाईकजी आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, त्या सर्वांनी केलेली प्रचंड मेहनत आणि या मेहनतीमुळे हे यश जे आहे हे यश मिळालं. नाईक साहेब नेहमीच एक विजन ठेवून या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष काम करतात आणि त्यांनी नवी मुंबईतील असणाऱ्या मतदारांना येणाऱ्या काळामध्ये 20 वर्षासाठी काय विजन असणार आहे हे त्यांनी लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळेच खरं तर हे यश जे आहे, यश देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये नवी मुंबईकरांनी त्यांना दिलं, भारतीय जनता पार्टीला दिलं. त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण नवी मुंबईतील मतदारांचंही मनपूर्वक धन्यवाद. सर, याच्यामध्ये महत्व मुद्दा आहे, प्रदेश अध्यक्ष तुम्ही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांची टीम जे निर्माण करणार आणि सर्वाधिक तरुण नगरसेवक जे आहे ते भाजपामध्ये आले. ही स्ट्रॅटेजी उपयोगी पडली प्रदेश अध्यक्ष नाट्याने केलेली. खरं तर केंद्रीय नेतृत्वाने या संदर्भामध्ये नवनेतृत्वांना संधी देण्याच्या संदर्भामध्ये सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच त्या दिशेने जाणं, ज्यावेळेला केंद्रीय नेतृत्व ज्यावेळेला दिशा देत असतं त्यावेळेला त्या दिशेने जाणं अतिशय सोपं असतं. त्यामुळे त्यामध्ये यश जे आहे, अनेक तरुण पदाधिकारी कार्यकर्त्यांना जी संधी मिळाली त्यामुळे मिळाली. सर, ठाण्यामध्ये 2 दादा एकत्र आले, गणेश नाईक डोंबिवलीचे ते नवी मुंबईचे. ठाण्यामध्ये करिश्मा होईल 2 दादा एकत्र येऊन. खरं तर निवडणुका आता संपलेल्या आहेत, त्यामुळे विकासात्मक जे विजन देवेंद्रजी प्रत्येक महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून त्यांनी ठरवलेलं आहे. नवी मुंबईमध्ये काही गंभीर विषय जे आहेत त्या विषयांबद्दल नाईक साहेब नेहमीच त्याची चर्चा करतात, केली त्यांनी. DCRच्या संदर्भात ते वारंवार सांगतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पुढील भविष्याच्या दृष्टिकोनातून करणं हे अपेक्षित आहे. मी असेल, देवेंद्रजी, आम्ही सगळीजण बसून त्यामध्ये काय करता येऊ शकतं याचा गांभीर्याने विचार येणाऱ्या काळात करणं अपेक्षित आहे. भाजपाला घवघवीत यश मिळालंय. इथे एअरपोर्ट सुरू झालं त्यामुळे बरेच बदल शहरात होतील. स्पेशली नवी मुंबईसाठी काय असे प्लॅन आहेत? सर म्हणतात, नाईक सर म्हणतात, तर तुमचं राज्य सरकार म्हणून काय भूमिका राहील त्यांच्या? खरं तर देवेंद्रजी एक विजन ठेवून काम करतात, नाईक साहेब सुद्धा विजन ठेवून काम करतात. एज्युसिटी जी तयार करण्याचं स्वप्न देवेंद्रजींनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम किती मोठ्या प्रमाणात होणार आहे याची आपणा सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे हे शहर आणि शहराची असणारी पूर्ण परिस्थितीच बदलेल असं मला त्या निमित्ताने वाटतं. कारण एअरपोर्ट नवी मुंबई जवळ आहे आणि हे शहर आणि शहराची असणारी जी परिस्थिती आहे, राहणीमान जे आहे, त्या दृष्टिकोनातून ह्या शहराला एज्युसिटी म्हणून जेव्हा देवेंद्रजींनी करण्याचं जे ठरवलं त्याचा एक चांगला परिणाम जो आहे तो परिणाम एवढ्या युनिव्हर्सिटीज जर या शहरांमध्ये, फॉरेन युनिव्हर्सिटीज ज्याला म्हणतो आपण, त्या शहरामध्ये जर आल्या तर त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम देशातील असणारी ज्या इकॉनॉमीवरती पण सर्वात मोठा होईल असं मला वाटतं.